काल दिव्या शिंदे सरकारची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या माध्यमातून नेमकं काय घडलं होतं, सत्य काय आहे, हे सगळं स्पष्ट करण्यात आलं. पण या सगळ्यात जास्त धक्कादायक वाटलेली गोष्ट म्हणजे बिग बॉसने संविधान हा शब्द बोलू नकोस असं म्हणणं. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. आपण एका संविधानिक देशात राहतो. संविधानाचा उल्लेख करणं गुन्हा नाही, पण जर गुन्हा नसतानाही तो शब्द वापरू नकोस असं सांगितलं जात असेल, तर तो अप्रत्यक्ष दबावच ठरतो. संविधान हे कोणत्या जातीचं नाही आहे. संविधान हे देशाचं आहे. दिव्या हे खरं बोललेली आहे. तुम्ही संविधानाला अजूनही स्वीकारलेलं नाही, हे या सगळ्या गोष्टींमधून सिद्ध होतं. आज जे सत्य समोर येत आहे, ते फक्त शॉकिंग नाही, तर अस्वस्थ करणारं सुद्धा आहे. आपण समजूच शकतो, की दिव्या शिंदे ही त्या घरामध्ये जर हे सगळं काही ऐकत असेल आणि तिला असे दबाव पडत असतील, तर ती किती मानसिक तणावातून, किती ट्रॉमामधून जात असेल. खरंच बिग बॉस, सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि तुम्हाला खरंच दिव्या शिंदे यांना माफी मागायला पाहिजे. कारण की तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही आहेत. बाहेरच्या पाहणाऱ्या लोकांना त्या वेगळ्या प्रकारे दिसतात. आणि खरं म्हटलं तर जर संविधानासारखा शब्द उच्चारण्यावरच मर्यादा असतील, तर अशा शोला पाठिंबा देणं शक्य नाही. मी आता पाहणार नाहीये बिग बॉस.